परत या, परत जा, या परत या. काय त्रास होतोय आपल्याला? चालताना गुडघ्यात थोडंसं असं झटका लागल्यामुळं वाटेत दुखतं. हाताला पायाला मुंग्या येतात. पायाला मुंग्या येतात. थोडीशी डाव्यापेक्षा उजव्या हाताची शक्ती कमी झाली. ये पेशेंट है मिस्टर स्वामी, इनका एज है 56 इयर्स. इनको C4-5 और C5-C6 में नर्व दबने के कारण सर्वाइकल माइलोपैथी हुई थी और वहां पे हमने 7 महीने पहले इनका एंटीरियर सर्वाइकल डिस्केक्टोमी और फ्यूजन ये सर्जरी किया था. आज 7 महीने के बाद इनकी पूरी कंप्लीट रिकवरी इज व्हाट वी कैन सी. मी राचोटिया स्वामी. हा. मी मिरजला असतो, शिक्षक आहे. जुलै 2024 मध्ये माझ्या हाताला सेन्सेशन नव्हते, चालता येत नव्हतं, बॅलन्स जात होता. तेव्हा माझा मुलगा डॉक्टर आदित्य स्वामी इथंच असतो, त्यानं कोठारे सरांच्याकडे हे केलं. आता ऑपरेशन नंतर कसं वाटतंय ऑपरेशन तुम्हाला? नंतर आता इतकं छान वाटतंय की पहिल्यासारखं. अगदी मोटरसायकल सुद्धा मी कधी कधी चालवतो. चालवायला सुरुवात केली आहे. आधी काय त्रास होत होता ऑपरेशनच्या अगोदर? ऑपरेशनच्या अगोदर मला उठून बसता येत नव्हतं, हा पेन पकडता येत नव्हता, हा पावलं टाकता येत नव्हती, हा उभा राहिलं की असं बॅलन्स जायचा. बरोबर. पण आता मात्र ऑपरेशन 27 ऑगस्टला झालं, मी 30 ऑगस्टला चालायला लागलो हॉस्पिटलमध्ये. आणि आता साधारणतः 8 महिन्यात 80-90% मला बरं आहे. तुम्ही गाडी चालवताय, चालवतो गाडी. शिक्षक काम सुरू केलं परत तुमचं? आता सुट्टी आता सुरू होते. सुरू होईल. तू काय म्हणशील? एकदम सर ऑपरेशन नंतर एकदम बेस्ट रिझल्ट भेटलाय. सुरुवातीला ऑगस्ट 24 मध्ये एकदम टोटली इम्बॅलन्स होत होतं, सिव्हिअर सर्वायकल कॉम्प्रेशन होतं. तुमच्याकडे आपण ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर ते एकदम टोटली क्युअर होऊन व्यवस्थित चालायला लागले. आता एकदम 90% त्यांना रिलीफ आहे. अरे वा, चलो गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.